मित्रमंडळींनो, नमस्कार. तर युवा मराठी चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. तर युवा मराठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजच्या भागामध्ये इकडे जी राणी ते असतात, आता सगळेजण म्हणत असतात की राणी ते म्हणत असतात ही प्रॉपर्टी असं का करू शकताय तुम्ही इंद्र सर? अहो इंद्र, तुम्ही सर असं करू शकत नाही. अहो आबांचा जेवढा या दादासाहेबांचा हक्क आहे ना, तेवढा आबांचा पण आहे. आबांनी खूप मेहनतीनं हे सगळं उभं केलं आहे असं म्हणत असते राणी आणि सगळ्यांना समजावत असते. तुम्ही असं का करताय असं म्हणत असते. तर आता लगेच ते कुणाचं नाही ऐकून घेता आबांना त्यांना आता तिथून ते काढून देण्याचा प्रयत्न करतात. आणि आता लगेच आव्हान ते म्हणतात, "अरे पण तुम्ही आम्हाला इथून काढून देताय, पण तुमच्याकडे प्रूफ काय आहे? घर तुमचं आहे. अरे कागदपत्र कुठं आहेत तुमची? अरे तुम्ही कागदपत्र घर नावावर केलंय का? कुठं आहे? दाखवा ना ते डॉक्युमेंट आहे का नाही तुमच्याकडे?" असं म्हणतात. आणि आता ते म्हणत असतात की दाखवा, जर तुमच्याकडे असेल ना तर ते डॉक्युमेंट आम्हाला दाखवा असं म्हणत असतात. आणि आता लगेच ते म्हणतात की तुमच्याकडे नाही आहे ना ते डॉक्युमेंट, तर त्यामुळं तुम्ही आता नाहीच काही करू शकत असं म्हणतात. आणि आता लगेच जी राणी आहे ना ती म्हणते की दाखवा मग विक्रांत सर तुमच्याकडे डॉक्युमेंट असले तर. तर आता लगेच ते म्हणतात की ठीक आहे. आणि आता लगेच इंद्र घरात जातो आणि ते डॉक्युमेंट घेऊन येतो आणि म्हणतो, "बघितलं का इंद्रा? हे बघ इंद्र, ही प्रॉपर्टी सगळी माझ्या नावावर आहे आता. तू या प्रॉपर्टीत तुझं काहीच नाही आहे, कारण की आता हे सगळं माझ्या नावावर झालं आहे," असं इंद्र बोलतो. आणि इंद्र म्हणतो की आता सगळं माझं आहे, त्यामुळं तू काहीच विक्रांत म्हणतो, "सगळं माझं आहे, त्यामुळं तू इंद्रा काहीच करू शकत नाही आता," असं म्हणत असतो. तर आता इंद्र म्हणतो की हे बघ विक्रांत, तू काय बोलतोय? काय आहे ते कागदामध्ये? राणी लगेच पुढे येते आणि इंद्रा विक्रांतच्या हातातले कागद हिसकावून घेते आणि बघते काय आहे त्याच्यामध्ये. आणि हिसकावून घेतल्यावरती ती ते बघत असते आणि ती म्हणत असते की काय आहे या कागदांमध्ये बरं? आणि आता ती वाचायला लागते आणि त्याच्यातील दिसतं त्याच्यावरती इंद्राच्या सह्या असतात. इंद्राच्या सह्याने ते बघून ती म्हणते की नक्कीच हे सगळं इंद्र सरांनी तर सह्या नाही करू शकत. हे विक्रांत सरांनी इंद्र सरांना फसवून सह्या घेतलेल्या दिसत आहेत. आणि आता विक्रांत पण म्हणतो, "आता म्हणू नका तुम्ही सगळेजण की मी फसवून सह्या घेतल्या. मी तसं काही केलेलं नाही बरं का इंद्र. तू तुझ्या हाताने सह्या करून दिल्या आहे," असं म्हणतात. तर आता इंद्र म्हणतो, "मी तर कधी सह्या नाही दिल्या करून. मी कधी सह्या केल्या? मी तर सह्याच नाही केल्या. तरी पण हे मला का म्हणतायत सह्या केल्या असेल? मी तर सही नाही केलेली." आता आबा म्हणतात, "तर आणि काय आहे त्याच्यावरती?" तर राणी म्हणते, "हो खरंच आबा, याच्यावरती इंद्र सरांच्या सह्या आहेत." तर इंद्राला ते म्हणतात, "इंद्र असं कसं करू शकतो तू? अरे त्या कागदांवरती सह्या कशा करू शकतो?" इंद्र म्हणतो, "आबा मी कसं काय करेल? तुम्हीच सांगा ना. अहो मी एवढा वेडा आहे का? मी कसं काय सह्या करेल त्या कागदांवरती? मी नाही केल्या सह्या आबा. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा." तर आबा म्हणतात, "तू नाही केल्या सह्या, मग याच्यावर तुझ्या सह्या कसं काय आल्या?" तर आता लगेच विक्रांत म्हणतो की हे बघ, तुला काय वाटतं मी तुला फसवून सह्या घेतल्या की काय? असं काही समजू नको. अरे मी तुला काही फसवून वगैरे सह्या नाही घेतलेल्या. हे बघ मी तुला काही फसवलं नाही. मी तुझ्याकडे आलो होतो, तू स्वतःच्या डोळ्यांनी सह्या केलेल्या आहे त्या. आणि त्यामुळं तू आता म्हणू नकोस तुझ्या नाही आहे त्या सह्या. तुझ्या सह्या आहेत त्या. खोटं बोलू नको आता तू विक्रांत. इंद्रा असं म्हणत असतो विक्रांत इंद्राला. तर इंद्र म्हणतो की असं कसं होऊ शकतं बरं? तर आता तो म्हणतो की तू डॉक्युमेंट वाचायचे ना इंद्रा. आबा तिथे सगळेजण त्या इंद्राला म्हणतात. तर इंद्र म्हणतो की अहो आबा नाही वाचले मी. मला वाटलं की इंद्रा व विक्रांतवरती माझा विश्वास होता, त्यामुळं मी लगेच सह्या केल्या असं ते म्हणतात. तर आता लगेच ते म्हणतात की तू कसा इंद्र एवढा हे होऊ शकतो? मालती पण म्हणते की हो, हे सगळं असं नाही होऊ शकत. तर आता मालती म्हणत असते, "रत्नाई बघा तुमच्या पोराला दाबा काही." तेवढ्यात आता लगेच विक्रांत म्हणतो की "काय दाबा? अहो कधी माझ्या आईचं म्हणणं तरी ऐकून घेतलं का तुम्ही? अहो सगळं तुमच्या मनाने माझ्या आईला तुमच्या खाली नौकर बनवून ठेवलं होतं," असं म्हणतात. "तूच बोल ना आई आता." तर आता रत्नाकाकी पण म्हणतात, "हो, सगळं आता बस झालं तुमच्या सगळ्यांचं. सगळं तुमचंच ऐकत आलोय आतापर्यंत. तुमचे नौकर बनून राहिले आम्ही. आता तुमचं काहीच नाही ऐकणार आम्ही," असं म्हणत असतात. आणि आता लगेच इकडं जो दादासाहेब महाडिक असतो तो म्हणतो की हे बघा आबा याच्यात काय रे झालं, तू तर माझ्याकडून फसवून सह्या घेतल्या होत्या. तर आता लगेच ते म्हणतात की नाही तुम्ही आता घराबाहेर निघायचं. आणि आता जो अजित आहे तो सगळ्यांच्या बॅगा वगैरे घेऊन येतो. 1-2 करून सगळ्यांच्या बॅगा अंगावर फेकतो आणि सगळ्यांना काढून देतो तिथून. आणि म्हणतो की ते कोणीच थांबू नका, सगळ्यांना काढून देत असतात. तर आता सगळेजण खूपच नाराज झालेले असतात. तर राणीमध्येच बोलायला लागते. तर ते म्हणतात ही कोण? तर आता लगेच ते म्हणतात हुकमाची राणी ही नाही का, असं म्हणतात. तर बघूया आता पुढील भागात काय घडणार बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.